खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा. शेतकरी भुसार शहर असं या शेडला नाव दिलेलं आहे. हे शहर फक्त शेतकऱ्यांच्या मालासाठी, या ठिकाणी शेतकऱ्यांच्याच मालाचा सौदा होऊ शकतो. बाकी इतर कुठलाही माल ठेवण्याची परवानगी कोणालाही नाही. पण तरी आपण पाहू शकता की बराचसा आपला जे व्यापारी आहेत त्यांचा माल पळून आहे. बाकीचे व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी यंत्रसामग्री आणून माल पॉलिश करता, साफसफाई करता आणि ते गोण्यात भरून त्याची ते पुढे विल्हेवाट लावता. आपण पाहू शकता कशा प्रकारे, बघून घ्या. आता हा सगळा व्यापाऱ्यांचा माल पडलेला आहे. हा इकडे पहा, बघा, व्यापाऱ्यांचा माल पडलेला आहे आणि पूर्ण व्यापाऱ्यांनी या ठिकाणी असं समजा शेतकऱ्यांच्या जो शेड आहे त्याच्यावरती व्यापाऱ्यांनी कब्जा करून घेतलेला आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार हे सौदा झाल्यानंतर त्याच दिवशी तो माल उचलायला पाहिजे. उचलला नाही तर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून त्यांना प्रति क्विंटली काहीतरी दंड आकारणी करण्यात येतो, असा नियम आहे. पण तो सर्रास त्या नियमाची पायमल्ली होते. इथं आपण पाहू शकता, बघा, हे या ठिकाणी मोठे मोठे मशीन आणलेले आहेत व्यापाऱ्यांनी. आपण पाहू शकता, बघा, हे बघा, मोठे मोठे पॉलिश मशीन आणलेले आहेत. आपण पाहू शकता, बघा, इथं इकडे दाखवा बरं. हे बघा, पॉलिश मशीन आहे इकडं. या ठिकाणी पण धान्य साफसफाईचे मशीन आहे आणि पूर्ण माल हा व्यापाऱ्यांचा माल आहे. आणि आपल्यासोबत आता आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे संचालक, की त्यांच्या कार्यकाळात हा शहरचं बांधकाम झालेलं आहे. आपण त्यांना याबाबत विचारणा करू. बरं नाना, आपलं नाव काय? ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत. बरं, हे शहर कुठल्या प्रयोजनासाठी बांधलं गेलेलं आहे? हे शेड म्हणजे मी संचालक होतो इथे, माझे संचालक आहे मी इथला. तर या बाजार समितीला आम्ही जेव्हा आमच्या कार्यकाळामध्ये 2015ला हे शेतकऱ्यांसाठी शेड बांधलं गेलं. हे जवळपास म्हणजे पावणे आपलं 2 कोटीपर्यंत याचा खर्च झाला आणि सर्व शेतकऱ्यांना बुवा सुविधा व्हावा, किंवा पाऊस असेल, ऊन असेल, याच्यापासून शेतमालाचं संरक्षण व्हावं, या अनुषंगाने बुवा हे शेड बांधलं गेलं. या शेड बांधण्यामध्ये असा उद्देश होता की व इथे शेतकऱ्यांची वाहनं आता जाऊ शकतील, शेतकऱ्यांनाही कुठेही त्रास होणार नाही, त्यांचा माल सुरक्षितपणे उतरवता येईल, त्याचे सौदे होतील आणि त्या सौदे झाल्यानंतर त्यांना कुठलाही त्रास न होता बुवा ते त्यांच्या कुठलाही मनस्ताप न घेता, नुकसान न करता, मालाचं नुकसान न करता घरी जातील. तर या अनुषंगाने बांधलेल्या शेडमध्ये तर आज जी परिस्थिती आपण पाहतो इथे, तर इथे व्यापाऱ्यांनी हे सर्व शेडचा ताबा घेतलेला आहे. तर इथे जर पाहिलं तर सर्व व्यापाऱ्यांनी इथे मालाच्या तप्प्या लावलेल्या आहेत. व्यापाऱ्यांचा माल तयार करण्याचं काम चालू आहे इथे. त्याच्यानंतर उपनेरं लावलेले आहेत, यांना वीज कनेक्शन देण्यात आलेलं आहे. तर हे सर्व जर पाहता तर मार्केट प्रशासनाने या शेतकरी शेडमध्ये उलट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर त्याच्यामुळे बुवा या जे संचालक मंडळ आहे हे पूर्णपणे व्यापाऱ्यांचं हे चुकीच्या कामाचं समर्थन करणारं संचालक मंडळ आहे, असं मला या परिस्थितीवरून दिसतं. कारण हे व्यापारी विचारधारेचं संचालक मंडळ असल्या कारणाने यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कुठे एक देणं घेणं नाही. तर त्या अनुषंगाने बुवा हे शेतकऱ्यांचं शेड कशा पद्धतीने व्यापाऱ्यांना ताब्यात देऊन शेतकऱ्यांचे, आज जर आपण माल पाहिले तर तुम्ही तिकडे फिरले असाल, सौदे उघड्यावरती होत आहे. हा, तर तिथे आता मी मंदिरात आलेलो होतो, तर तिथे पाहिलं मी आता, तर पाऊस सुरू होता. शेतकरी ज्याचे त्याचे काहीतरी कापात करून ना माल झाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु या परिस्थितीकडे ना संचालक मंडळ आलं, ना कोणी फिरकलं इथे. आणि बुवा हे शेड अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय की बुवा याच्यावर कुठलेही नियंत्रण बाजार समितीचं नाही.
की वास्तविक पाहता इथे माल ठेवायचा काही संबंध येत नाही त्यांचा. बरं, आता शेतकऱ्यांचा माल मोजल्यानंतर समजा या शेडमध्ये शेतकऱ्यांचा सौदा झाल्यानंतर माल मोजल्यानंतर हा. तो किती दिवसात व्यापाऱ्याने माल उचलायचा असतं, आज समजा नाही उचलला तर त्याच्यासाठी काय दंडाची आकारणी वगैरे आहे त्याबाबत? तर त्याच्यामध्ये असं आहे, मार्केटचे नियम असे सांगतात की बा इथे जर सौदा झाला तर सौदा झाल्यानंतर 24 तासाच्या आत माल इथून उचलला गेला पाहिजे आणि ते दुसऱ्या दिवसाच्या सौद्यांसाठी की हे शेड उपलब्ध झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून हे नियम बनवलेले आहेत. आणि विशेषतः म्हणजे ज्या वेळेस हे शेड निर्माण केलं गेलं त्या शेडच्या आमच्या कार्यकाळामध्ये असा ठराव सुद्धा झाला होता की हे फक्त शेतकऱ्यांनी वापरायचं आहे आणि इथे माल कोणीही ठेवू नये किंवा स्टोअर करू नये, इमिडिएटली उचलावा. आता जो माल पडून आहे हा. याबाबत संचालक मंडळाने काय कारवाई करायला पाहिजे बरं आपल्याला? तर यांना 24 तासाची नोटीस देऊन तात्काळ या माल उचलायला यांनी भाग पाडलं पाहिजे संचालक मंडळाने. आणि त्यांचे जे वीज कनेक्शन इथे दिलेले आहेत ते वीज कनेक्शन हे चुकीच्या पद्धतीने दिलेले असल्या कारणाने तर हे वीज कनेक्शन सुद्धा त्यांचे कट केले पाहिजेत. आणि इथले जे उपनेर वगैरे हे जे साधन सामुग्री हे जर 24 तासात उचलत नसतील तर हे सर्व जप्ती केले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे व्यापाऱ्यांवर. हा जो माल पडून आहे हा. याच्यासाठी मार्केट कमिटीने काय दंड म्हणजे काहीतरी दंड आकारला नाही, जातोय ते त्याबाबत? ठीक आहे, हे दंड आकारून होणार नाही. कारण हे ज्यावेळेस हे व्यापाऱ्यांवर कारवाई करायचा प्रश्न येतो तर त्यावेळेस दंड आकारण्यापेक्षा व संचालक मंडळाला जे नियमाप्रमाणे जे अधिकार आहेत त्यांचे लायसन्स सस्पेंड करणे, त्यांच्या बोल्या बंद करणे वगैरे वेगवेगळे ज्या पद्धतीने जसं त्यांचे चुका असतील त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. तर त्या अनुषंगाने जर यांचे वीज कनेक्शन कट केले, कारण इथं बेकायदेशीर दिलेले आहेत, शेतकरी शेडमध्ये उपनेर चालवायला कनेक्शन देणं याच मोठं म्हणजे हेच फार मोठं शोकांतिका आहे मार्केटची. तर खरं पाहिलं तर हे उपनेर मशीन कसं काय ठेवलं गेलं इथे, म्हणजे संचालक मंडळाच्या संमतीशिवाय हे होणं शक्य नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढे व्यापारी दोषी आहेत त्याच पद्धतीने संचालक सुद्धा त्या गोष्टीला तेवढेच दोषी आहेत. धन्यवाद मित्रांनो, आपण पाहिलं कशा प्रकारे आपले माजी संचालक यांनी आपल्याला या बाबतीत पूर्ण माहिती दिली आणि लवकरच ही बातमी पाहून संचालक मंडळ काहीतरी ठोस निर्णय घेईल आणि हे शेड खाली करून शेतकऱ्यांसाठी ती उपलब्ध